श्रीराम मंदिर कुंडलवाडी येथे प्रतिवर्षी राम सप्ताह, पालखी मिरवणूक आणि भंडाऱ्याचे आयोजन होत असते. मात्र पालखी अर्ध्या गावातच फिरून म्हणजे श्रीराम मंदिर ते जोड हनुमान मंदिर परिक्रमा करून पुन्हा श्रीराम मंदिर येथे जात असल्याने तसेच श्री लक्ष्मी मंदिर येथील भंडाऱ्याचा कार्यक्रम सोडल्यास सर्वच कार्यक्रम जात आणि गल्ली परिसर मंदिरात विभागले जात असल्याने संपूर्ण गावचा किमान एक कार्यक्रम असावा, ज्याद्वारे शहरातील सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वपंथीय हिंदू एकत्र यावे आणि सनातन धर्माची एक शक्ती तयार व्हावी. हा उदात्त हेतू ठेवून एका समितीची स्थापना केली गेली आणि प्रतिवर्षी एक नवा अध्यक्ष नेमून म्हणजेच दरवर्षी वेगवेगळ्या जातीच्या तरुणास संधी देऊन एक नवनेतृत्व समाजास द्यावे, तसेच सर्व जातींना एकत्र आणून बंधुभाव वाढीस लागावा, हाच समिती स्थापनेचा मुख्य उद्देश होता. वर्ष 2016 साली महाराष्ट्रात युतीचे शासन सत्तेवर आल्याने तसेच प्रशासनावर शासनाची पकड आहेच असे समजून येथील तरुणांनी गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीचे नियोजन आणि तयारी केली. तसेच हरितसर परवान्यासाठी अर्जही केला, पण तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी ऐनवेळी रामनवमीच्या दिवशी परवानगी नाकारली. मात्र त्यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी असलेल्या तरुणाने गुन्हा अंगावर घेत मिरवणूक पार पाडण्याचे ठरवून मिरवणूक यशस्वीपणे पार पाडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर आणि DYSP महेंद्र पंडित यांनी मिरवणूक अक्षरशः रस्त्यावर पळविली. मात्र वर्ष 2017 ते पुढे आजतागायत मिरवणूक नित्यनेमाने आणि कायद्याचे पालन करीत वेळेवर संपवली जाते. या कार्यक्रमाचे कुणालाही वैयक्तिक निमंत्रण दिले जात नाही, तर सर्वच जण आपली जबाबदारी समजून उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सहभाग नोंदवून आवश्यक ती मदत आणि सहकार्य करीत असतात. काल पार पाडलेल्या या कार्यक्रमास गावातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक विश्वनाथ सेठ दाचावार, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे गजानन पांचाळ आणि त्यांची संपूर्ण तालुका टीम, श्रीराम भजनी मंडळाचे सर्व सदस्य, स्वाध्याय परिवाराचे साईनाथ सेठ उत्तरवार, शिवम कन्स्ट्रक्शन आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे विशेष सहकार्य समितीस लाभले असून अन्न आणि जलसेवा करीत यांनी सेवा दिली. सनातन धर्माच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व घडामोडी आणि बातम्या तसेच इतर माहितीसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्री राम.
शूटिंग नाही देखाय। बन गया मंदिर राम का, श्री राम का।